Grow. एका गावाजवळ 2 बंगले होते. यापैकी एक बंगला भूताने पछाडलेला होता. कोणता बंगला पछाडलेला आहे हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे सगळेच त्या दोन्ही बंगल्यांपासून लांब राहायचे. बंगल्याचा मालक निराश झाला. त्याला कोणता बंगला पछाडलेला आहे हे समजू शकले नाही. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला. यापैकी एका बंगल्यात एक रात्र घालवून कोणता बंगला भूतबाधित आहे हे सांगणाऱ्याला त्याने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. दोन मित्र केविन आणि ब्रायन हे करून पाहायचे ठरवतात. ते दोघे रात्री बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी दोन्ही बंगले बारकाईने पाहिले. लवकरच त्यांना कळते की कोणत्या बंगल्यात भूत होते, तेही प्रत्यक्षात आत न जाता. कोणत्या बंगल्यामध्ये भूत आहे हे तुम्ही सांगू शकता का? बंगला क्रमांक 2 बाहेरील पावलांचे ठसे पहा. एक पायाचा ठसा उलटा आहे, त्यामुळे हात झपाटलेला बंगला आहे. आता कोड्याकडे वळूया. काही लांडगे राहुलचा पाठलाग करत होते. लांडग्यांपासून दूर पळत राहुल घरासमोर आला. घरापर्यंत पोहोचण्यासाठी 3 मार्ग होते. पहिल्या मार्गावर ममी होत्या, ज्या राहुलला मारून टाकतील. दुसऱ्या मार्गावर झोंबी होते, ज्यांना मानवांना खायला आवडते. आणि तिसऱ्या मार्गावर व्हॅम्पायर्स होते, ज्यांना मानवी रक्त आवडते. घरी जाण्यासाठी राहुलने कोणता मार्ग स्वीकारावा? दिवसाची वेळ आहे आणि सूर्य बाहेर आहे. व्हॅम्पायर उन्हात बाहेर येणार नाहीत, त्यामुळे राहुल तिसरा मार्ग निवडेल. आता पुढच्या कोड्याकडे वळू. ट्रेनमध्ये 4 जण प्रवास करत होते. सुंदर बागा आणि डोंगरातून ट्रेन जात होती. थोड्या वेळाने ट्रेन एका बोगद्यातून जाते आणि गडद अंधार होतो. ट्रेन जेव्हा बोगद्यातून बाहेर पडते तेव्हा नॅन्सीचा ब्रोच गायब होता. नॅन्सी तिच्या जवळ बसलेल्या लोकांची विचारपूस करते. जो म्हणाला, मी कॉफी पित होतो.
ॲडम म्हणाला, मी झोपलो होतो. गॅरी म्हणाला, मी वर्तमानपत्र वाचत होतो. मग चोर कोण? गॅरी वर्तमानपत्र उलटे धरून वाचत आहे. आता पुढचे कोडे. कॅराने तिच्या ब्युटिकमध्ये प्रवेश केला आणि तिला आढळले की एक अतिशय महाग फर कोट गहाळ आहे. चोर शोधण्यासाठी तिने एजंट राहुलला बोलवले. तिने राहुलला 3 जणांवर संशय असल्याचे सांगितले. गार्ड म्हणाला, मला कोटबद्दल काहीच माहिती नाही. मी चोरी केली नाही. मैत्रीण म्हणाली, मी काल ब्युटिकमध्ये गेले होते, पण मी काहीच चोरी केली नाही. मोलकरीण म्हणाली, मला फरची ॲलर्जी आहे. मग मी तो कोट कसा चोरू शकते? तर मग तुम्ही चोर शोधू शकता का? मोलकर्णीने सांगितले की तिला फरची ॲलर्जी आहे, पण तिच्या घरी एक मांजर आहे. ती खोटं बोलत आहे, म्हणूनच तिनेच कोट चोरला. आता पुढच्या कोड्याकडे वळू. टोनीला किडनॅपरकडून खंडणीचा कॉल आला आणि त्याने मुलाचे अपहरण केल्याची माहिती दिली. किडनॅपरने त्याच्या मुलाच्या बदल्यात 10 लाख रुपयांची मागणी केली. टोनीने आपल्या मुलाच्या शिक्षिकेला शाळेत फोन करून त्याच्या मुलाचा ठाव ठिकाणा विचारला. शिक्षिकेने उत्तर दिले की त्याचा मुलगा शाळेत आहे आणि टोनीला त्याच्या मुलाचा फोटो पाठवला. आपल्या मुलाचा फोटो पाहून टोनीला थोडासा धीर वाटला. मात्र काही वेळाने त्याच्या शाळेतून मुलाचे अपहरण झाल्याचा फोन आला. टोनीने एजंट राहुलला अपहरणाची माहिती दिली आणि त्याला त्याच्या मुलाचा फोटोही पाठवला. राहुलने शाळेतील सर्व गाड्यांची माहिती गोळा केली. 3 कार संशयास्पद वाटल्या. कार 1, कार 2, कार 3. या 3 कार पाहून तुम्ही अंदाज लावू शकता का की अपहरणासाठी कोणती कार वापरली गेली असावी? शिक्षिकाने पाठवलेल्या फोटोमध्ये टोनीचा मुलगा ज्या बाटलीतून पाणी पित होता तीच बाटली कार 2 मध्ये दिसू शकते.
तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.